नमस्कार, माझं नाव सूर्यकांत सोपनराव झेंडे, राहणार रोदाचीवाडी, पोस्ट बनपुरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे। मी 8वी पास आहे फक्त आणि पहिल्यापासून शेती करतो। मला शेतीची आवड आहे खूप। आणि पहिली माझी जिरायत जमीन होती, 25-25 वर्षापूर्वी माझी जिरायत जमीन होती। त्यामध्ये पारंपरिक पिकं हुलगा, मटकी ही पिकं घेत होतो। त्यानंतर मी माझी जमीन थोडी बागायत केली। बागायत केल्यानंतर वाटाणा, दोडका, टमाटी, कारली, भेंडी सर्व प्रकारची पिकं घेत होतो। भुईमूग वगैरे सगळं पिकं घेत होतो। त्यानंतर त्या पिकांची मजुरी आणि औषध पाण्याचा खर्च पाहता मला त्यामध्ये थोडंसं यश चांगलं आलेलं नाही। त्यानंतर काही दिवसांनी मी आळूची शेती करायला लागलो। आळूची शेती केल्यानंतर अचानक मला HSBC अंतर्गत हे आफाम आणि हवामान आधारित उपजीविका सक्षमीकरण प्रकल्प यांच्या माध्यमातून मला चांगल्या प्रकारे माहिती मिळाली। त्यांच्या मीटिंग वगैरे आमच्या गावामध्ये होतात, त्या मीटिंगला मी कायमस्वरूपी हजर असतो। तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे खताचं व्यवस्थापनही मी करतो। माझ्याकडे जास्त करून शेणखत, पोल्ट्री खत याचा वापर असतो। रासायनिक खत कुठलंही वापरत नाही। आणि इथं माझा प्लॉट 30 गुंठ्याचा आहे। त्यामध्येच मला साधारणतः 1 ते सव्वा लाख रुपये उत्पन्न झाले। त्यामधून माझा 55-60 हजार रुपये माझा खर्च झालेला आहे। निव्वळ नफा मला 55-60 हजार रुपये मिळाला। आणि अजूनही माझी पपई, आळूचं पीक, घेवडा ही पिकं माझी चालू आहे। या आफाम संस्थेतर्फेच आमच्या वाडीच्या गावच्या शिवारामध्ये नाला खोलीकरण, चाऱ्या काढणं ही अशी कामं झाल्यामुळं पाण्याचा प्रश्न माझा 5-6 महिने किंवा 7 महिने पाणी होतं, त्यात 10 ते 12 महिने मला त्याचं पाणी पुरतं। आणखीन हा सर्व पिकवलेला माल मी माझा सर्व माल स्वतः सासवड बाजारामध्ये हात विक्री काय होलसेल विक्री आहे, पण मी स्वतः विकतो। कुठल्याही आडती किंवा दलाल यांच्याकडे पाठवत नाही। त्यामुळं मला त्याचा कुठली आडत वगैरे न जाता त्याचा पूर्णपणे फायदा मला स्वतःला होतो। आणि इतर जास्त क्षेत्र करण्यापेक्षा मला एवढ्याच क्षेत्रामध्ये व्यवस्थित उत्पन्न होते। मी माझी घरची पोल्ट्री असल्यामुळे जास्त प्रमाणात पोल्ट्री खत वापरतो। आणि मला संस्थेने गांडूळ खत दिलं, जीवामृत तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं। जीवामृत आणि दशपर्णी ही औषधं मी वापरतो। त्याचा मला शेतीचा माझा चांगला पोत बी वाढलेला आहे। आणि मला त्यामुळं जमिनीची कुठली खराबी जाणवत नाही, पीक चांगलं व्यवस्थित येते। कुठलेही रासायनिक औषधं वगैरे फवारणी करत नाही। त्यामुळं माझं शेतीतलं उत्पन्न वाढलं। त्याच्यानंतर माझ्या शिक्षण, 2 मुलांचं शिक्षण, एक सायन्स साईडने 17वी झालेलं आहे, एक कॉमर्स साईडने 17वी झालेलं आहे। मी घर बांधलं आहे। ट्रॅक्टरचे माझे काही कर्ज पाणी होतं ते फेडले। एक ओमनी गाडी तरकारी भाजीपाला घेऊन जाण्यासाठी मी घेतली, त्याचाही पूर्ण खर्च मी पूर्णपणे कर्जफेड केलेली आहे। त्यामुळं माझे सर्व आर्थिक परिस्थिती व्यवस्थित चाललेली आहे। HSBC आफाम संस्थेच्या मार्गदर्शनामुळं माझी सुधारणा चांगली झालेली आहे। मला त्याचा चांगल्या प्रकारे फायदा झालेला आहे। त्यामुळं HSBC आणि आफाम संस्थेचा मी खूप खूप आभारी आहे। आणि नमस्कार त्यांना सर्व टीमला।